एकेकाळी एका छोट्या गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. कुटुंबात फक्त 3 सदस्य होते. रामू, त्याची बायको गोमती आणि त्यांची लहान मुलगी गुडिया. दररोज सकाळी रामू शेतात मजुरी करायला जायचा. त्याच्या मेहनतीवरच घराचं चुलीचं भाग्य चालायचं. एक दिवस गोमतीने पाहिलं की गुडिया खूप शांत झोपली आहे. ना ती खेळत होती ना काही खात होती. रामूजी, बघा ना, गुडिया आज सकाळपासून काही बोललीच नाही. ना दूध प्यायली ना भाकरी खाल्ली. अरे देवा, हिला तर जोरदार ताप आलाय. चला लवकर वैद्याला बोलूया. रामू धावतच गावातल्या वैद्य रामलालजींकडे गेला. वैद्यजी, लवकर चला. माझी गुडिया तापाने फणफणते. ठीक आहे रामू, मी औषध आणि तपासणीचं सामान घेऊन येतो. थोड्याच वेळात वैद्यजी घरी आले आणि गुडियाची नाडी, डोळे आणि जीभ तपासली. मग ते खोल श्वास घेत म्हणाले, रामू, मामला थोडा गंभीर वाटतोय. हा साधा ताप नाही. मी तुला सल्ला देतो की गुडियाला शहरात मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जा. वैद्यजी, माझ्या मुलीला काय झालंय? शरीरात आतून संसर्ग झाला असावा. तपासणीशिवाय काही सांगता येणार नाही. शहरात नेऊन चाचण्या करणेच योग्य ठरेल. रामू आणि गोमती एकमेकांकडे पाहत चिंतेत बुडाले. चेहऱ्यावर काळजीच्या रेषा उमटल्या. पण वैद्यजी, शहरात न्यायचं, डॉक्टरांची फी, औषध, आमच्याकडे एवढे पैसे कुठून येणार? हे देवा, गरिबांच्या लेकरांनाच असं का होतं? रामू, जीवापेक्षा काहीही मोठं नाही. प्रयत्न कर. कदाचित गावात कोणी तुझी मदत करेल. त्या रात्री रामूला झोपच आली नाही. त्याच्या डोळ्यासमोर गुडियाचं गोड हसू फिरत होतं. मी काहीही करीन. शेत विकावं लागलं, उसने घ्यावं लागलं तरी पण माझ्या गुडियाचं उपचार करणारच. गुडियाची प्रकृती बिघडत चालली होती आणि वेळ हातातून निष्ठत होता. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रामू अंगणात बसून विचारात गडलेला होता. तेवढ्यात अचानक एक जोरदार आवाज आला. फडफड फडफड. रामूने वर पाहिलं तर एक कोंबडी उडत येऊन थेट त्यांच्या अंगणात उतरली. अरे, ही कोंबडी कुठून आली? उडणारी कोंबडी. गावात तर कुणाकडेच नाही. गोमती आणि गुडियाही बाहेर आल्या. रामूजी, हिचा रंग बघा, सोन्यासारखा चमकतोय. आई, ही आपली मैत्रीण बनेल का? रामूने प्रेमाने ती कोंबडी उचलली आणि घरात नेली. काय माहित, देवानेच पाठवली असेल. काहीतरी चांगलं होईल कदाचित. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गोमती उठली तर ती कोंबडी शांतपणे एका कोपऱ्यात बसली होती. खाली एक अंड होतं, पण ते साधं नव्हतं. ते हलकसं सोन्यासारखं चमकत होतं. रामूजी, बघा ना, कोंबडीने अंड दिलं आहे आणि कसं चमकतंय ते. रामूने अंड उचललं तर त्याला हलकीशी ऊब जाणवली. यात काहीतरी खास शक्ती असावी. गोमतीने प्रेमाने त्या अंड्याचं ऑमलेट बनवलं आणि रामूला खायला दिलं. जसा रामूने ऑमलेट खाल्लं तसं त्याचा चेहरा उजळून निघाला. त्याच्या मनात एक नवा विचार चमकला. गोमती, एक विचार कर. जर ही कोंबडी दररोज असंच अंड देत राहिली आणि आपण त्यांचं ऑमलेट बनवून विकलं तर आपला स्वतःचा ऑमलेटचा ठेला सुरू करता येईल. हो, बरोबर आहे. लोकांना नक्की आवडेल आणि गुडियाच्या उपचारासाठी पैसेही साठवता येतील. हो, आणि मग आपल्याला शेतात इतकी मेहनतही करावी लागणार नाही. चला, उद्यापासून तयारीला सुरुवात करूया. तिघांच्या चेहऱ्यावर आशेची एक किरण उमटली. त्या उडत्या कोंबडीने त्यांच्या आयुष्याची दिशा जणू बदलून टाकली होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रामू लवकर उठला. त्याने घराच्या कोपऱ्यात ठेवलेला जुना लाकडी ठेला स्वच्छ केला आणि कपड्याने नीट पुसून काढला. गोमती, हा ठेला आता आपल्या स्वप्नांची सुरुवात आहे. आता बघ, तुझी साथ आणि माझी मेहनत काय कमाल होईल. हो रामूजी, आता आपली गुडिया बरी होईल आणि आपण स्वतःच्या पायावर उभे राहू. रामूने बाजारातून काही आवश्यक सामान आणलं. कांदे, टोमॅटो, मसाले, तेल, ब्रेड आणि काही थर्मसमध्ये पाणी. गोमतीने घरातच ऑमलेटसाठी मसाला तयार केला आणि कोंबडीने दिलेली अंडी जपून ठेवली. त्यांनी ठेला घराबाहेर झाडाखाली उभा केला.
रामूने हाताने एक छोटा फलक लिहून लावला. सुरुवातीला लोक थोडी संकोचाने येऊ लागले. अरे रामू, तू ऑमलेट विकतोयस? हो भाऊ, एकदा चाखून बघा, आज मोफत आहे. आवडलं तर काही बोलू नका. गोमतीने गरमागरम ऑमलेट बनवलं. पहिल्या ग्राहकाने जेव्हा पहिला घास घेतला त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. वा, असं ऑमलेट मी कधीच खाल्लं नव्हतं. मसाला तर एकदम झक्कास. हळूहळू गर्दी वाढू लागली. मुले, वृद्ध बायका सगळे येऊ लागले. भाऊ, अजून एक प्लेट द्या, माझा मुलगाही खाणार आहे. आज तर मोफत आहे, उद्यापासून पैसे घेऊ, पण चव हीच राहील. दिवसभर गोमती ऑमलेट बनवत होती आणि रामू ग्राहकांना देत होता. सगळ्यांनाच त्यांचं ऑमलेट खूप आवडलं. संध्याकाळपर्यंत त्यांनी जवळपास 100 अंड्यांचं ऑमलेट विकलं. गोमती, आज पहिलाच दिवस होता आणि बघ किती लोक आले. हो, थकले पण मन खूप आनंदी आहे. गुडियाच्या औषधांसाठी पैसे जमवण्याची सुरुवात झाली. त्या रात्री तिघांनी एकत्र बसून ऑमलेट खाल्लं आणि बऱ्याच दिवसांनी मनापासून हसले. आता त्यांना आशेचा दिवा अधिक तेजाने पेटला होता. दुसऱ्या दिवशी रामू आणि गोमतीने ठरवलं होते की आज आणखीन मेहनत करायची. पहाटेपासूनच ते कामाला लागले. त्यांनी ठेल्याचं रूप नवं केलं आणि त्यावर एक नाव लिहिलं. रामूजी, आज ठेला गावच्या चौकात लावूया, तिथं जास्त लोक येतात. बरोबर बोललीस, आज नक्कीच गर्दी होईल. त्यांनी गावाच्या मध्यभागी झाडाखाली ठेला लावला. गोमतीने गॅसचा चूल लावला आणि कढई ठेवली. रामूने फलक स्वच्छ करून पुन्हा टांगला. सुरुवातीला 2-3 ग्राहक आले आणि ऑमलेट चाखलं. अरे वा, कालपेक्षा आजचं ऑमलेट तर अजूनच चविष्ट आहे. खूप छान, हे मसाले आणि ताजी अंडी, चवच वेगळी आहे. थोड्याच वेळात गर्दी वाढली. लोक रांगेत उभे राहू लागले. थोडा संयम ठेवा भावांनो, सगळ्यांना मिळेल. पण अर्ध्या दिवसातच 100 अंडी संपली होती. रामूजी, अंडी संपलीत, लवकर आणा. रामूने लगेच पिशवी घेतली आणि धावतच गावातील किराणा दुकानाकडे गेला. भाऊ, लवकर 100 अंडी द्या, माझ्या ठेल्यावर भारी गर्दी आहे. वा रे रामू, आता तू पण व्यापारी झालास. घे अंडी. रामू अंडी घेऊन परत आला. घामाने निथळलेला पण चेहऱ्यावर आनंद होता. आलो. चला आता पुन्हा सुरू करूया. गर्दी अजून वाढली होती. दोघेही परत कामाला लागले. ऑमलेटचा सुवास चहूबाजूंनी दरवळू लागला. लोक खाताच कौतुक करू लागले. रामू भाऊ, एक सांगू का तुम्हाला? हो भाऊ, सांगा ना. जर ऑमलेट मध्ये थोडी वैविध्य आणली तर, जसं चीज, हिरव्या कोथिंबिरीची चटणी, मिरची, तर अजून मज्जा येईल. रोज नवा टेस्ट मिळेल. रामू हसत म्हणाला, नक्कीच, तुम्ही आमचे खास ग्राहक आहात. उद्यापासून काहीतरी नवं ट्राय करूया. हळूहळू गर्दी कमी झाली पण कौतुक मात्र वाढत गेलं. त्या दिवशी रामू आणि गोमतीने चांगला नफा कमावला आणि एक नवीन कल्पनाही मिळाली. रात्री दोघं घरी बसून चर्चा करत होते. गोमती, त्या ग्राहकाने जे वैविध्याचं सांगितलं ते माझ्या मनात बसलंय. हो, मीही विचार करत होते की उद्यापासून काहीतरी नवं करून बघावं. मिरची, कोबी पत्ता आणि चिप्स घालून. बरोबर? चला आजच तयारी करून ठेवूया. रामूने बाजारातून रंगीबिरंगी चिप्सचे पॅकेट घेतले. लाल मिरची, नमकीन, चीज फ्लेवर आणि मसाल्याचे. गोमतीने पत्तागोबी बारीक चिरली, हिरवी मिरची वाटली आणि मसाले तयार केले. सकाळी दोघांनी ठेल्याला नवा लूक दिला. चिप्सचे पॅकेट लटकवले आणि नवीन फलक लावला. पहिला ग्राहक आला. रामू भाऊ, आज काय नवीन आणलंय? भाऊ, आजचं ऑमलेट तर धम्माल उडवणार आहे. कोणतं ट्राय करणार? चिप्सवाला, मिरचीवाला की कोबीवाला? वा, दे एक चिप्सवाला. गोमतीने गरमागरम चिप्सवाला ऑमलेट बनवलं. ग्राहकाने पहिला घास घेताच त्यांच्या डोळ्यात चमक आली. रामू भाऊ, हे तर खरंच तहेलका ऑमलेट आहे. हळूहळू गर्दी वाढत गेली. मुले, तरुण, वृद्ध सगळे तहेलका ऑमलेट खाण्यासाठी येऊ लागले. रामू भाऊ, आज मिरचीवाला द्या. काल कोबीवाला खाल्ला होता, भारी लागला होता. आमच्या गल्लीभर आता तुमची चर्चा आहे. सगळे म्हणतात ते बघा, तहेलका ऑमलेटवाले रामू आले.
बघा रामूजी, आता तर लोक आपल्या आमलेटचे फोटोही काढतायत. हो गोमती, हे सगळं तुझ्या मेहनतीचं आणि त्या उडत्या कोंबडीची कमाल आहे. संध्याकाळपर्यंत 200 पेक्षा जास्त ऑमलेट विकले गेले. रामू आणि गोमती दमले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान होता. आता गावात कोणी त्यांना फक्त रामू गोमती म्हणत नव्हतं. सगळे म्हणायचे, ते बघा, तेहलका ऑमलेटवाले आले. दुसऱ्या दिवशी गोमतीची झोप लवकरच उघडली. तिने गुडियाकडे पाहिलं आणि तिचं हृदय धडधडू लागलं. गुडियाचा चेहरा लाल झाला होता. ती घामाने ओलसर झाली होती. डोळे अर्धवट उघडे आणि शरीर तापाने फणफणत होतं. अहो रामूजी, लवकर उठा, गुडियाला खूप जोरात ताप आलाय, ती उठूही शकत नाही आहे. रामू धावत गुडियाजवळ गेला. अरे देवा, ही तर धगधगते. आता एक क्षणही उशीर करता येणार नाही. चला लगेच शहरातल्या रुग्णालयात जाऊया. सगळे मिळून शहरातील सरकारी रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी लगेच तपासणी सुरू केली. या मुलीला जोरदार संसर्ग झालाय. उपचार लांब चालतील आणि खर्चही जास्त होईल. सुमारे 50,000 लागतील. रामू आणि गोमती एकमेकांकडे पाहू लागले. काही क्षणासाठी वेळ जणू थांबला होता. डॉक्टर साहेब, आमच्याकडे पैसे आहेत. आम्ही तेहलका आमलेटवाले आहोत. आता काही पैसे साठवलेत. रामूने डॉक्टरांना पैसे दिले आणि उपचार सुरू झाले. 2 दिवस गुडिया रुग्णालयात राहिली. रामू आणि गोमती तिची काळजी घेत होते. औषध देणं, कपाळ पुसणं आणि देवाकडे प्रार्थना करणे. 3ऱ्या दिवशी डॉक्टर हसत खोलीत आले. अभिनंदन, तुमची गुडिया पूर्णपणे बरी झाली आहे. तुम्ही तिला आता घरी घेऊन जाऊ शकता. गोमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, पण यावेळी ते आनंदाचे होते. रामूजी बघा, आपली मेहनत फळाला आली. देवाने आपली प्रार्थना ऐकली आहे. रामू आणि गोमती पुन्हा त्या उडत्या कोंबडीजवळ गेले, जी अजूनही अंगणाच्या कोपऱ्यात बसलेली होती. तू साधी कोंबडी नाहीस. तू आमच्यासाठी देवाने पाठवलेले वरदान आहेस. तुझ्यामुळे आमची गुडिया पुन्हा हसते. तुझे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. कोंबडीने जणू मान हलवून त्यांचं आभार मानलं. आणि अशा प्रकारे रामू, गोमती आणि गुडियाच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश परतला. तेहलका आमलेटने केवळ त्यांचा पोटाचा प्रश्न सुटला नाही, तर त्यांच्या मुलीला नवं जीवनही दिलं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.